छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचे चित्रण नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात। एखादे चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते। तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो। ठाणं बदलतंय, ठाण्याचा होत असलेला विकास छायाचित्रकारांनी छायाचित्राच्या माध्यमातून मांडावा असं नमूद करत छायाचित्रकाला त्याचा तिसरा डोळा सातत्याने उघडा ठेवावा लागतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले आहे। जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने ठाणे महानगरपालिका ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महापालिका भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले। त्या निमित्ताने ते बोलत होते। या कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संके, नारायण पवार, एकता भोईर, निर्मला कंसे, दीपक जाधव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, नगरसेवक संजय वागुले, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षण अधिकारी शेषराव बडे, ठाणे जिल्हा संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्यासह ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना शिंदे यांनी म्हटले की छायाचित्रकारांच्या कार्याचं कौतुक केलं। आनंदाचा क्षण असो, दुःखाचा प्रसंग असो किंवा एखादी संकटाची परिस्थिती असो, फोटोग्राफर आपल्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी पोहोचून ते क्षण आपल्या कॅमेरामध्ये टिपत असतो। कोविडच्या कठीण काळातही पत्रकार आपल्या छायाचित्रकारांनी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचं काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका त्या छायाचित्र प्रदर्शनाचं औपचारिक उद्घाटन करून सर्वांचे पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका कोविडमध्ये भाई एक 15-20 मिनट दो लेकर आ रहे हैं। उद्धव ठाकरेंवर पॉलिटिक्स नव्हतं बोललं नव्हतं, मी पण दिलं दर्जी बना दिया पालिकेची विद्यार्थिनी आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे। सगळ्यांना सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आहार मोहम्मद हुसैन, सिद्दीकी अब्दुल्लाह, बाज़दीन शाफी, अब्दुल मिस्त्री सुरेंद्र कुमार आणि आदित्य कुमार, अनिल कुमार गौतम या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत हे गौरवित यश प्राप्त केलं। खरंच अभिनंदनाची गोष्ट आहे। त्याचबरोबर